वारांगणा भाग 11. कमळी गाडीच्या खिडकीतून डोकावत बाहेर बघत होती. हवेमुळे तिचे केस उडून गालावर येत होते. कमळी एका हाताने सारखे केस मागे घेत होती. तिच्या त्या सर्व मोहक हालचाली कांबळेसाहेब गाडीच्या काचातून बघत होते. कमळी मात्र तिच्याच विचारात गुंग होती. कांबळेसाहेबांना मात्र बंड्याच्या नशिबाचा हेवा वाटत होता. अशी लावण्यवती बंड्यासारख्या फाटक्या माणसाच्या झोळीत नियतीने टाकली होती. त्या अनमोल रत्नाचं बंड्याला काहीही मोल नव्हतं, पण बघणाऱ्याला मात्र तिचं मोल कळत होतं. कधीकधी एखादी गोष्ट आपल्या ऐपतीपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा चांगली आणि सहजासहजी भेटली तर त्या वस्तूची किंमत कवडीमोल होती. तसंच काहीसं बंड्याच्या लेखी कमळीची किंमत कवडीमोलच होती. तिचं ते मदहोश लावण्य बघून कोणाचीही मती गुंग झाली असती. मग कांबळेसाहेबच त्याला कसे अपवाद ठरणार? त्या रमणीसोबत रात्रक्रीडा करायला कांबळेसाहेब जणू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. कांबळीच्या मोहक आणि मादक हालचालींनी कांबळेसाहेबांचे नेत्र सुकावले होते. कमळीच्या मनाच्या प्रदेशात भानू सावकाराने कधीच रंगमहाल उभारला होता याची पुसटशी कल्पना देखील कांबळेसाहेबांना नव्हती. तिच्या मृगनयनी डोळ्यात फक्त भानू सावकाराचं प्रतिबिंब चितारले होते. त्या रमणीच्या मनाचा प्रदेश भानू सावकाराने प्रेमाचा, मायेचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा तह करून काबीज केला होता. कांबळेसाहेबांजवळ मात्र लालसा आणि वासना हे दोनच अस्त्र होते. तिच्या लावण्याच्या हिरव्यागार कुरणात फक्त भानू सावकाराचे मयूर नृत्य चालायचे. कांबळेसाहेबाला मात्र त्या हिरव्यागार कुरणात वासनेची आग लावून कौमार्याचा बळी घेऊन विध्वंस करायचा होता. कांबळेसाहेबांची जीभ गावकोसातून प्रवेश करत बंड्याच्या घराकडे वळली. आजूबाजूच्या बायाबापड्या कमळीला जीपमध्ये बघून तोंडात बोटं घालत होती. जाताना भानू सावकाराच्या गाडीवर आणि येताना जीपमध्ये लाज सोडली या बाईने. नवरा सोडून परपुरुषांना नादाला लावत आहे अवदसा. बायकांची कुजबूज सुरू झाली होती. सगळे लोक कमळीकडे कुत्सित नजरेने बघत होते. कमळी मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ होती. कांबळेसाहेब बंड्याच्या दारात गाडी उभी करतात. कमळी गाडीतून खाली उतरते. भानू सावकार दारातच उभा असतो. भानू सावकाराला दारात बघून कमळीची कळी खुलते. चेहऱ्यावरचे नैराश्य जाऊन हर्ष तरळतो. मनाचा मोर पिसारा फुलवून नृत्य करायला लागतो. आनंदाची कारंजी तिच्या मनाला आणि तनाला भिजवीत होते. कमळीला बघून भानू सावकाराचा चेहरासुद्धा चंद्रकलेच्या चंद्राप्रमाणे चमकतो. तिच्या स्पर्शाच्या कस्तुरी सुगंधाने भानू सावकार मदहोश झाला होता. तिच्या रसाळ ओठांच्या अत्तराने भानू सावकाराचे सगळे शरीर सुगंधित झाले होते. दोघांची नजरेला नजर भिडते आणि प्रेमाचे अबोल संभाषण सुरू होते. कमळी आणि भानू सावकार बंड्याच्या हाताला धरून त्याला गाडीच्या खाली उतरतात. कमळी गाडीमध्ये असलेले सामान बाहेर काढते. भानू सावकार बंड्याच्या हाताला धरून त्याला उचरीत नेऊन बसवतो. कांबळेसाहेबांचं सगळं लक्ष फक्त कमळीकडेच असते. बंड्या, चल निघतो मी आता. काळजी घे आणि लवकर बरा हो. कांबळेसाहेब कमळीच्या भरलेल्या देहाकडे बघत बोलले. अहो साहेब, असं कसं जाऊ देईन म्या? पहिल्यांदाच आलासा माझ्या घरी. चहापाणी घ्या गरीबाचा आणि मग जावा. बंड्या कमळीला पाणी आणायला सांगत बोलला. नको बंड्या, आज नको. पुन्हा कधीतरी घेऊ चहापाणी. कांबळेसाहेब कमळीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलले. साहेब, तुमच्या पायाची धूळ लागू द्या गरीबाच्या घराला. परीस लोखंडाला लागलं तर सोनं होईल त्याचं. बंड्या कांबळेसाहेबांना विनवणी करत बोलला. कसलं परीस आणि कसलं लोखंड घेऊन बसलाय बंड्या? अस्सल 52 कशी सोनं आहे बघ तुझ्याकडे. तुझी बायको म्हणजे 52 कशी सोनं आहे बघ. कांबळेसाहेब पाण्याचा ग्लास हातात घेत कमळीच्या डोळ्यात बघत बोलले. कमळीला मात्र त्याच्या अशा बोलण्याचा खूप राग आला होता. कांबळेसाहेब, भानू सावकार आणि बंड्या उसरीवर बसून चहा घेतात. थोडा वेळ गप्पा मारतात. मग कांबळेसाहेब त्यांचा निरोप घेऊन निघतात. कांबळेसाहेब निघताना घरातून बाहेर पण येत नाही. कांबळेसाहेब गेल्यावर कमळी बाहेर येते. तिघांच्या बराच वेळ गप्पा चालतात. थोड्या वेळाने भानू सावकार कमळी आणि बंड्याचा निरोप घेऊन घरी निघून जातो. कांबळेसाहेब रस्त्याने फक्त कमळीचाच विचार करत असतात. तिचा मुसमुसलेला देह आणि तिचे ते लावण्य त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हते. काहीही करून कमळीचं दान आपल्याच पदरात पडलं पाहिजे
त्यासाठी कुठलेही दिव्य करायला ते मनाची तयारी करतात. कमळी मात्र आता सर्वस्वी भानू सावकाराच्या अधीन झालेली असते. त्याच्या प्रेमाची मखमली शाल अंगाला लपेटून कमळी मायेची ऊब घेत होती. कमळीला आता भानू सावकाराच्या रूपाने भक्कम साथ मिळाली होती. त्याच्या साथीची आणि विश्वासाची सावली कमळीला परिस्थितीच्या रखरखत्या उन्हात आसरा देत होती. त्याच्या मायेची सावली तिला सुकावत होती. बंड्या ओसरीवर झोपून असतो. गावातले शेजारचे लोक बंड्याला भेटायला येतात. त्याच्या तब्येतीची विचारपूस करतात. कमळी घरदार झाडून काढते, चूल पेटवून स्वयंपाक बनवते, बाहेर परसदारात येऊन हातपाय धुवून घेते, आरशासमोर उभी राहत विणीफणी करते, आरशात स्वतःचेच प्रतिबिंब बघून हरकून जाते. आरशासमोर उभे राहत अंगावरचा पदर खाली घेत आपल्या उन्मंत स्तनावरून हळूच हात फिरवते. तिला भानू सावकाराची खूप आठवण येत असते. त्याच्या स्पर्शाने तिच्या लावण्याचे तेज झळाळून निघाले होते. गोदावरी कासावीस होऊन भानू सावकाराची वाट बघत असते. भानू सावकाराला समोर बघून तिच्या जीवात जीव येतो. 2 दिवस झाले भानू सावकार घरी आला नव्हता. अहो, कुठं गेला होतासा? गोदावरीने भानू सावकाराला बघताच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. अगं, तालुक्याला गेलो होतो. जाताना तुला सांगूनच गेलो होतो नवं. भानू सावकार खाली बसत बोलला. तालुक्याला गेले होते ते माहीत आहे मला, पण म्या म्हणते एवढे 2 दिवस काय केलं तिथं? गोदावरी भानू सावकाराच्या शेजारी बसत बोलली. अगं, त्या बंड्याचा अपघात झाला होता तर त्याच्यासोबत होतो इस्पितळात. भानू सावकार भिंतीला पाठ टेकून बोलला. अगं बाई, लयच वंगाळ झालं. कसा आहे मग आता त्यो? गोदावरी भुवया उंचावून बोलली. आता बरा आहे. पायाला मार लागला, हाड मोडले पायाचे त्याच्या. आज सुट्टी झाली त्याला, तर घरी घेऊन आलो बघ त्यासनी. भानू सावकार म्हणाला. चला मग ठीक आहे, तर तुम्ही चहा घेणार का? गोदावरी म्हणाली. नग चहा नग मला. आत्ताच चहा घेऊन आलो मी बंड्याच्या घरून. मग मी जेवायला घेऊन येते. जेवण करा आणि झोपा मग तुम्ही. असं बोलत गोदावरी स्वयंपाकघरात निघून जाते. कमळी आणि बंड्या जेवण करून झोपतात. भानू सावकारसुद्धा जेवण करून झोपतो. सकाळी उठून मळ्यात जायचं असते त्याला. शेतातली कामं तशीच पडून होती. कांबळे साहेबांच्या जीवाला मात्र चैन नव्हतं. त्यांना प्रत्येक गोष्टीत कमळीचा चेहरा दिसत होता. दारूच्या ग्लासात सुद्धा त्यांना कमळी दिसत होती. त्यांना कळतच नव्हतं जास्त मादक कोण आहे, बाई की बाटली. दारूची नशा काही कालावधीतच उतरते, पण बाईची नशा कालांतराने वाढतच जाते. कामाच्या नादात भानू सावकाराचा आठवडा निघून जातो. भानू सावकार शेतातले काम रोजगार लावून करून घेतो. कामाच्या नादात त्याला कमळीला भेटायला जायची सुद्धा सवड होत नाही. पूर्ण आठवड्यात भानू सावकार एकदाच कमळीच्या घरी जाऊन येतो. आठवड्याभरात बंड्याच्या पायाला सुद्धा चांगला आराम मिळतो. तो आता एकटा हळूहळू हिंडू फिरू लागला होता. कमळीला दिवसभर घरात बसून वैताग आला होता आणि असं घरी बसून भागणार पण नव्हतं. कामाला गेलो तरच पैसा येणार होता. कामाला गेले तरच कमळीला भानू सावकाराची मनसोक्त भेट घेता आली असती. एकमेकांचा सहवास मिळणार होता. त्या दिवशी इस्पितळाच्या वरांड्यात अर्ध्यावर सोडलेला डाव पूर्ण करता येणार होता. कमळीसुद्धा आता भानू सावकारास सोडून करमत नव्हतं. त्याचा तो स्पर्श तिला वेड लावत होता. कमळी खूप वेळ विचार करून उद्यापासून कामाला जायचं ठरवते. रात्री जेवताना ती बंड्याला विचारते. धनी, मी काय म्हणते, किती दिवस असं घरात बसून राहायचं? कामाला गेलं तर 4 पैके येतील. मी उद्यापासून कामाला जाईन म्हणते. कमळी बंड्याला भाकर वाढत बोलते. वय आता, दोघं बी घरी बसून बघायचं नाही, पण कुणाच्या कामाला जाणार आहे आता? बंड्या कमळीला विचारत होता. अहो, म्या आता भानू सावकाराच्या कामाला जात असते. मग काय हरकत नाही, जा तू उद्यापासनं कामाला. माझी काय काळजी करायचं काम नाही आता. बंड्या कमळीला कामाला जायला होकार देतो. कमळी मनातून खुश होते. सगळी कामं आटपून ते उद्याचे स्वप्न रंगवत झोपी जाते. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.